नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 3 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू झालेले आहे. 16, 17, 18 या 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमचे ऑप्शन फॉर्म्स भरायचे आहेत आणि कॅप राऊंड 3 ची अलॉटमेंट 21 ऑगस्टला तुम्हाला दिसणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 3 साठी ऑप्शन फॉर्म भरताना कुठली काळजी घ्यायची त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. पॉइंट नंबर 1 आहे ऍड युअर. तुम्हाला काय करायचं आहे, ऍड ओनली बेटर कॉलेजेस दॅन युअर कॅप 1 अँड 2 अलॉटमेंट. तुम्हाला आता ऑप्शन फॉर्म मध्ये भरताना फक्त असेच कॉलेज भरायचे जे की तुमच्या आताच्या अलॉटमेंट पेक्षा चांगले असले पाहिजेत, भारी असले पाहिजेत, बेटर असले पाहिजेत. चुकून सुद्धा लो लेवलचे, लो रँकिंगचे कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये येऊ देऊ नका, कारण जर तुम्हाला नवीन कॉलेज कॅप 3 ला मिळालं तर आत्ताचं कॉलेज तुमच्या हातातून निघून जाणार आहे. पॉइंट नंबर 2 आहे मित्रांनो, डोंट कॉम्प्रोमाइज ब्रांचेस लाईक CS, IT, AIDS, AIML फॉर कोर ब्रांचेस. तुम्हाला जर आता कॉम्प्युटर सायन्स एखाद्या कॉलेजमध्ये मिळालेलं आहे, IT ब्रँच मिळालेले आहे, तर अजिबात तुम्ही आता कोर ब्रँचेस टाकू नका, कारण तुमची जर इच्छा नसेल तिथं ब्रँचमध्ये काम करायची, केवळ फक्त कॉलेज भारी मिळतंय म्हणून तुम्ही ह्या ब्रँचेस टाकू नका, कारण तुम्हाला लाईफ टाईम ज्या फील्डमध्ये काम करायचं आहे तिथं तुम्ही आनंदी राहिले पाहिजे, सॅटिस्फाईड राहिले पाहिजे, तुम्हाला काम करताना फ्रेश वाटलं पाहिजे, म्हणून तुमच्या ज्या आवडीच्या ब्रँचेस आहेत त्या कॉम्प्रोमाइज करू नका. तिसरा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे, कीप ॲट ऑफ रीच इन माइंड. या राऊंड साठी कॅप 3 साठी पहिले 6 कॉलेजेस ॲट ऑफ रीच राहणार आहेत, त्यामुळे हे कॉलेजेस भरताना काळजी घ्या, ते कॉलेजेस टॉपचेच असले पाहिजेत आणि तिथल्या ब्रँचेस देखील टॉपचे असले पाहिजेत. पॉईंट नंबर 4 आहे, चेक ऑप्शन फॉर्म केअरफुली बिकॉज दिस मे बी युअर लास्ट चान्स. आता तसं तर कॅप राऊंड 4 पर्यंत तुम्ही जाऊ शकता, पण बरेच विद्यार्थी कॅप राऊंड 3 लाच हॉस्टेल वगैरे आत्ताच फुल होत आहेत कॅप राऊंड 2 लाच, म्हणून कॅप राऊंड 3 ला बरेच विद्यार्थी फायनल समजणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना पुढे रिस्क नको आहे, ज्या विद्यार्थ्यांना 4थ्या राऊंड पर्यंत जायचं नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी हा लास्ट चान्स असणार आहे. त्यामुळे ऑप्शन फॉर्म फिल केल्यानंतर सबमिट करण्याच्या अगोदर 2 वेळा चेक करा आणि मग नंतरच ऑप्शन फॉर्म भरा.